दुपारच्या वेळेत मस्त पावसाला सुरुवात झाली होती आणि अशा वातावरणामध्ये मी बनवले मस्त गरम गरम बटाटा आणि मिरची भजी. मिरची भजी बनवण्यासाठी कमी तिखटवाल्या 9 मिरच्या मधून कट मारून त्यातल्या बिया काढून घेतल्यात आणि एक बटाट्याचे असे पातळ चिप्स करून घेतलेत. एका बाउलमध्ये 1.5 कप बेसन म्हणजेच वजनीप्रमाणे 150 ग्रॅम बेसन, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा ओवा आणि घरगुती जितकेही मसाले असतील, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला ते सर्व घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून त्यातल्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या. गरजेनुसार पाणी वापरून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मीडियम बॅटर तयार करून घ्यायचं. ते 5-10 मिनिट भिजवून घ्यायचं. बेसनच्या बॅटरमध्ये मी सोडा वापरलेला नाहीये. तुम्ही बेसनचं बॅटर जितकं चांगलं फेटाल आणि भिजवून घ्याल 5-10 मिनिट, तेवढे ते भजी तुमचे मस्त फुलतील सुद्धा. बटाट्याचे काप आणि मिरची बेसनच्या बॅटरमध्ये मस्त बुडवून ते गरम तेलामध्ये सोडले आणि लाल रंग होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले. भजी तयार.